नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे, ऑनलाईन अर्जसुद्धा चालू झालेले आहे। या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर लागणारे कागदपत्रे काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या अंतर्गत ही योजना काढण्यात आलेली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केली आहे। तर या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे ते बघूया। तर शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे हक्काचे स्वातंत्र्य आणि शाश्वत योजना ही चालू करण्यात आलेली आहे। सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचे पूर्ण संच भेटणार आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभ हा 5% असणार आहे। उर्वरित केंद्र आणि उर्वरित राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून हे अनुदान त्याचं देणार आहे आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप तुम्हाला भेटणार आहे। 5 वर्षासाठी दुरुस्त हमीसुद्धा इन्शुरन्ससुद्धा देणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि वीज बिल नाही, लोड शेडिंग नाही, चिंता नाही असं सुद्धा यात सांगण्यात आलेलं आहे। सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे असं या योजनेचे वैशिष्ट्य आहे। या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड आणि निकष कशी असणार आहे ते आपण बघूया। 2.5 एकरपर्यंत शेतकऱ्यांसाठी 3 HP क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे। त्याचबरोबर 2.5 एकर ते 5 एकर पर्यंत शेतकरी धारकांना 5 HP पंप क्षमतेचा हा पंप भेटणार आहे आणि 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HPचा क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे। तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचा जो सौर कृषी पंप मागणी केल्यास तो अनुदाय्य राहील। दुसरा हे वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारे नदी नाले शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेत पात्र राहतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि तिसरा आहे ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल, विहीर, नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे आणि याची खात्री करून महावितरणद्वारे हे खात्री करण्यात येईल आणि तथापि जलसंसाधनात कामासाठी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्याचे सदर पंपाचा वापर केला जाणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलं आहे। अटल सौर कृषी पंप 1, अटल सौर कृषी पंप 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेल्या लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पात्र असतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड लागणार आहे, बँक पासबुक झेरॉक्स लागेल किंवा कॅन्सल चेक असेल तरी चालेल, पासपोर्ट साईजचा फोटो लागेल, 7/12 उतार्यावर विहीर किंवा कूपनलिका नोंद आवश्यकता असणार आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही महाई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही याचा अर्ज करू शकता। याचा अर्ज चालू झालेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून ह्या योजनेची माहिती त्यांना सुद्धा मिळेल। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।